नमस्कार. विज्ञानयात्री फ्रँकॉईस ऑगस्टे व्हिक्टर ग्रिग्नार्ड यांचे जीवनचरित्र आणि त्यांचे वैज्ञानिक योगदान या संदर्भात आपल्याशी संवाद साधण्याचा हा एक प्रयत्न आहे. अशा महत्त्वपूर्ण विषयासाठी कृपया चॅनलला सबस्क्राईब करा. आपली मते आणि सूचना कमेंट बॉक्समध्ये लिहा. विज्ञानयात्री फ्रँकॉईस ऑगस्टे व्हिक्टर ग्रिग्नार्ड हे फ्रान्स देशाचे रसायनशास्त्रज्ञ आणि सन 1912 सालच्या रसायनशास्त्र शाखेच्या नोबेल पुरस्काराचे मानकरी. रसायनशास्त्र शाखेत ग्रिग्नार्ड अभिकर्मक, रिएजंट आणि ग्रिग्नार्ड अभिक्रिया सुपरिचित आहेत. फ्रँकॉईस ऑगस्टे व्हिक्टर ग्रिग्नार्ड यांना पॉल सॅबॅटिझर यांच्यासोबत नोबेल पारितोषिक मिळाले. फ्रँकॉईस ऑगस्टे व्हिक्टर ग्रिग्नार्ड यांचा जन्म दिनांक 6 मे 1871 रोजी फ्रान्स देशातील चेरबोर्ग या शहरात झाला. चेरबोर्ग हे उत्तर पश्चिम फ्रान्समधील नॉर्मंडी प्रदेशातील मांचे विभागात वसलेले एक महत्त्वाचे बंदर शहर आहे. आता या शहराचे अधिकृत नाव चेरबर्ग एन कोंटिनन असे आहे. हे शहर इंग्लिश चॅनलच्या काठावर वसलेले असून एक प्रमुख नौदल तळ म्हणून ओळखले जाते. येथील हवामान समशीतोष्ण महासागरीय आहे, जिथे हिवाळा सौम्य असतो आणि उन्हाळा थंड असतो. तसेच अनेकदा पाऊस पडतो. चेरबोर्ग हे फ्रान्स देशामधील एक ऐतिहासिक सागरी वारसा असलेले आणि पर्यटनासाठी प्रसिद्ध बंदर शहर आहे. फ्रँकॉईस ऑगस्टे व्हिक्टर ग्रिग्नार्ड यांचे शालेय शिक्षण स्थानिक शाळेत पूर्ण झाले. शालेय शिक्षणानंतर त्यांनी 1 वर्ष सैन्य दलात काम केले. त्यांचे पदवी शिक्षण आणि पदव्युत्तर शिक्षण ल्योन विद्यापीठात पूर्ण झाले. सन 1894 त्यांनी ल्योन विद्यापीठातील फिलिप बार्बियर आणि लुई बुवॉल्ट यांच्या मार्गदर्शनाखाली संशोधन कार्यास सुरुवात केली. साइटझेफ अभिक्रिया यामध्ये मुख्यत्वे उन्मूलन किंवा एलिमिनेशन अभिक्रिया यामार्फत अल्किन तयार केले जातात, जिथे अधिक स्टेबल म्हणजे जास्त प्रतिस्थापित अल्किन प्रमुख उत्पादने आहेत. झिंक थेट सामान्य साइटझेफ अभिक्रिया यामध्ये भाग घेत नाही, परंतु ते डिब्रोमिनेशनद्वारे विशिष्ट परिस्थितीत अल्किन तयार करण्यासाठी वापरले जाते. झिंक धातूचा वापर फिसिनल डायहॅलाइड्स म्हणजे शेजारील कार्बनवर हॅलोजन असलेले संयुग यामधून हॅलोजन काढून टाकून अल्किन तयार करण्यासाठी केला जातो. झिंक धातू 2 हॅलोजन अणू उदाहरणार्थ ब्रोमिन काढून घेते, ज्यामुळे 2 कार्बन अणूमध्ये दुहेरी बंध डबल बॉन्ड तयार होतो. झिंक धातू हे फिसिनल डायहॅलाइडमधून ब्रोमिन बाहेर काढून अल्किन तयार करणारे रिड्युसिंग एजंट म्हणून काम करते. साइटझेफ अभिक्रियेसाठी मॅग्नेशियमच्या बदलीनंतर झिंक याच्या उपयोजनातून ग्रिग्नार्ड यांनी यशस्वी प्रयोग केले. संशोधन कार्यातील पुढील टप्प्यात ग्रिग्नार्ड यांनी अल्किल, हॅलाइड्स, अल्डिहाइड्स, कीटोन्स, अल्केन्स यांच्यापासून अल्कोहोलचे संश्लेषण करण्याचे प्रयत्न केले. अल्डिहाइड किंवा कीटोन हे मॅग्नेशियमला अल्काइल हॅलाइडवर प्रतिक्रिया देण्यापासून प्रतिबंधित करतात. हे ग्रिग्नार्ड यांचे गृहीतक होते. निर्जल इथरच्या द्रावणात प्रथम अल्काइल हॅलाइड आणि मॅग्नेशियम फायलिंग्स जोडून आणि नंतर अल्डिहाइड किंवा कीटोन जोडून त्यांनी आपल्या गृहीतकाची चाचणी घेतली. यामुळे अभिक्रियेच्या उत्पन्नात प्रचंड वाढ झाली. या अभिक्रियेमधील प्रत्येक पायरी तयार होणारे रासायनिक संयुग इंटरमिजिएट वेगळे करण्यात ग्रिग्नार्ड यांना सक्षमता प्राप्त केली. त्यांनी मॅग्नेशियम टर्निंग्ज आणि आयसोब्युटाइल आयोडाईड यांचे मिश्रण गरम केले आणि अभिक्रियांचे निरीक्षण करून मिश्रणात कोरडे इथाइल इथर जोडले. या उत्पादनास ग्रिग्नार्ड अभिकर्मक, ग्रिग्नार्ड रिएजंट म्हणून ओळखले जाते. त्याच्या नावावर असलेले हे ऑर्गॅनो मॅग्नेशियम कंपाऊंड कीटोन्स, अल्डिहाइड आणि अल्केन्स यांच्याशी सहजपणे अभिक्रिया देऊन त्यांचे संबंधित अल्कोहोल प्रभावी उत्पन्नात तयार करतात. सन 1900 ग्रिग्नार्ड यांनी सिंथेटिक अभिक्रिया शोधून काढली, जी आता
ग्रिग्नार्ड अभिक्रिया नावाने ओळखली जाते. सन 1909मध्ये ग्रिग्नार्ड हे नॅन्सी विद्यापीठात सेंद्रिय रसायनशास्त्र या विषयाचे व्याख्याते आणि सन 1910मध्ये प्राध्यापक झाले. सन 1912मध्ये फ्रँकॉइस ऑगस्टे व्हिक्टर आणि पॉल सेबॅटियर यांना रसायनशास्त्र शाखेतील नोबेल पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. ग्रिग्नार्ड यांनी पहिल्या महायुद्ध दरम्यान मोहरी वायू मस्टर्ड गॅस शोधण्यासाठी सोडियम आयोडाईडचा वापर करणारी एक प्रभावी रासायनिक पद्धत विकसित केली. ग्रिग्नार्ड यांनी शोधून काढले की सोडियम आयोडाईड मोहरी वायूचे रूपांतर डोडाईल इथर सल्फाईडमध्ये करते. ही पद्धत इतकी संवेदनशील होती की ती हवेत अत्यंत कमी प्रमाणात सुमारे 0.01 ग्रॅम प्रति घनमीटर मोहरी वायू देखील ओळखू शकत होती. या पद्धतीचा वापर करून रणभूमीवर मोहरी वायूची उपस्थिती लवकर ओळखली जात असे, ज्यामुळे सैनिकांचे संरक्षण करणे सोपे झाले. या चाचणीमध्ये अनेकदा सोडियम आयोडाईड आणि स्टार्चचे द्रावण कागदावर लावून त्याचा वापर दर्शक म्हणून केला जातो, ज्याला मोहरी वायूचा स्पर्श झाल्यास विशिष्ट रंग बदलते. पहिल्या महायुद्धात रासायनिक युद्धाचा सामना करण्यासाठी ग्रिग्नार्ड यांनी दिलेले हे एक मोठे वैज्ञानिक योगदान होते. मॅग्नेशियम कीटोन्स आणि मॅग्नेशियम अल्काईल हॅलाइड्स या प्रकारच्या जोड्या वापरून कार्बन कार्बन बंध निर्माण करण्यासाठी ग्रिग्नार्ड यांनी नवीन पद्धत शोधून काढली. ही अभिक्रिया सेंद्रिय संश्लेषण क्रियेसाठी महत्त्वपूर्ण आहे. या अभिक्रियेसाठी ग्रिग्नार्ड यांनी 2 पायऱ्या किंवा 2 चरण सांगितले आहेत. पहिल्या पायरीमध्ये पहिल्या चरणात ग्रिग्नार्ड अभिकर्मक याची निर्मिती होते. दुसऱ्या चरणात ग्रिग्नार्ड अभिकर्मक असलेल्या द्रावणात कीटोन किंवा अल्डिहाइड जोडले जाते. ग्रिग्नार्ड अभिकर्मक यातील मॅग्नेशियम याला जोडलेले कार्बन अणू कार्बोनिल कार्बन अणूमध्ये हस्तांतरित होतो आणि कार्बोनिल कार्बनचा ऑक्सिजन अल्कॉक्साईड देण्यासाठी मॅग्नेशियमशी जोडला जातो. व्हिक्टर ग्रिग्नार्ड हे एक थोर फ्रेंच रसायनशास्त्रज्ञ होते, ज्यांना त्यांच्या महत्त्वाच्या शोधासाठी जागतिक स्तरावर सन्मानित करण्यात आले. ग्रिग्नार्ड अभिकर्मकाच्या शोधासाठी त्यांनी सेंद्रिय रसायनामध्ये क्रांती घडवून आणली. त्यांना सन 1912मध्ये रसायनशास्त्रातील प्रतिष्ठित नोबेल पारितोषिक देऊन गौरवण्यात आले. ग्रिग्नार्ड अभिकर्मक आणि त्याच्या उपयोगावर आधारित त्यांच्या प्रबंधासाठी त्यांना ल्योन विद्यापीठातून PhD ही पदवी प्रदान करण्यात आली. नोबेल पारितोषिकानंतर त्यांना त्यांच्या कारकिर्दीत विविध विद्यापीठामध्ये प्राध्यापक आणि सन्माननीय पदे देऊन गौरवण्यात आले. ग्रिग्नार्ड यांनी शोधलेले अभिकर्मक आजही फार्मास्युटिकल संशोधन आणि ड्रग्ज डेव्हलपमेंटमध्ये अत्यंत महत्त्वाचे मानले जाते, जे त्यांच्या कार्याचे चिरस्थायी कौतुक आहे. व्हिक्टर ग्रिग्नार्ड हे फ्रेंच रसायनशास्त्रज्ञ आणि सन 1912 सालच्या रसायनशास्त्र शाखेच्या नोबेल पारितोषिकाचे मानकरी. त्यांनी शोधलेल्या ग्रिग्नार्ड अभिकर्मक ग्रिग्नार्ड रिएजंट यामुळे सेंद्रिय रसायनशास्त्र शाखेत मोठी क्रांती झाली आणि या संशोधनासाठी ग्रिग्नार्ड यांना सन 1912मध्ये नोबेल पारितोषिक देऊन गौरवण्यात आले. त्यांनी ग्रिग्नार्ड अभिकर्मक ग्रिग्नार्ड अभिक्रिया रिएजंट विकसित केली. या शोधामुळे नवीन कार्बन कार्बन बंध तयार करणे सोपे झाले, जे औषध निर्मिती आणि इतर रासायनिक प्रक्रियेमध्ये अत्यंत महत्त्वाचे आहे. ग्रिग्नार्ड यांनी सुरुवातीला गणिताचा अभ्यास केला होता, परंतु नंतर त्यांनी त्यांची आवड रसायनशास्त्राकडे वळवली. त्यांनी ल्योन विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केले. त्यांनी नॅन्सी आणि लोन येथील विद्यापीठामध्ये अध्यापन केले. त्यांच्या सन्मानार्थ अनेक पोस्टल तिकिटे देखील प्रसिद्ध करण्यात आली आहेत. ग्रिग्नार्ड अभिकर्मकाचे सूत्र हे सामान्यतः R.Mg.X असे दर्शविले जाते. येथे R हे सेंद्रिय समूह ऑर्गॅनिक ग्रुप दर्शवते, Mg हे मॅग्नेशियम दर्शवते आणि X हे हॅलोजन, उदाहरणार्थ क्लोरीन ब्रोमीन हे हॅलोजन दर्शवण्यासाठी
एक्स या अक्षराचा वापर केला जातो. दिनांक 13 डिसेंबर 1935 रोजी ल्योन येथे वयाच्या 64व्या वर्षी फ्रँकॉईस ऑगस्टे व्हिक्टर ग्रिग्नार्ड यांचे निधन झाले. विज्ञानयात्री फ्रँकॉईस ऑगस्टे व्हिक्टर ग्रिग्नार्ड यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन. स्रोत संदर्भासाठी ही यादी आहे. समाजहिताच्या एखाद्या वैज्ञानिक विषयासंदर्भात प्रबोधन करणे, जागतिक समस्यांचे निराकरण करण्यासाठी सामाजिक इच्छा आणि संसाधन एकत्रित करणे आणि मानवतेच्या यशाचा उत्सव बळकट करणे यासाठी सुवर्ण संधी म्हणजे सामाजिक आणि वैज्ञानिक सण आणि उत्सव. अशा महत्त्वपूर्ण विषयासाठी कृपया चॅनलला सबस्क्राईब करा. आपली मते आणि सूचना कमेंट बॉक्समध्ये लिहा. विज्ञाननिष्ठा ही जीवननिष्ठा. धन्यवाद.